सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि काही भाजपच्या नेत्यांनीच कदाचित ती प्रेस कॉन्फरन्स दाबली आहे VSRला वाचवण्यासाठी। कुठं अजून काही पुरावे कोणाच्याच हातात येऊ नये असा प्रयत्न हा काही बलाढ्य शक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो। त्यामुळे हे बोलायला काय हरकत नाही की जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होऊ नये अशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे। प्रश्न एवढाच आहे की दबावाच्या खाली जय पवार हे दबतील का अजितदादा जसे होते की लढायला तयार तसे ते लढतील, एवढाच मात्र फरक आहे। तो जय पवारांच्या माध्यमातूनच आपल्याला कळेल। जी गोष्ट त्या कन्व्हेन्शनमध्ये नाही तर त्या बैठकीमध्ये ठरलीच नसेल तरी सुद्धा काही ऑफिसच्या कार्यालयाच्या लोकांना हाताशी धरून जर स्लॅश नाही तर काही विषय नाही तर थोडंसं लिखाणात बदल करून जर काही गोष्टी इलेक्शन कमिशनला पाठवल्या असेल तो फ्रॉड आहे। त्या पक्षामध्ये तो फ्रॉड झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि काकींना आता ह्या सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे काकींचा जे काही नवीनपणाचा फायदा हा तिथे असणारे मोठे नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्या ठिकाणी घेतात असं आपल्याला म्हणावं लागेल। आता या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कुठल्या इतर मोठ्या पक्षाचा वर्धास्त आहे का हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।